नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत घरी आपण जे पारंपरिक पद्धतीने लोणकढं तूप काढतो ते दाखवते मी आज तुम्हाला। तर हे बघा, ही मी 8 दिवसाची साय साठवली फ्रीजमध्ये। ह्या बरणीमध्ये मी साय साठवते आणि साय कधी पण आहे ना, आपण असं चिनी मातीची बरणी किंवा काचेची बरणी किंवा मग एखादा स्टीलचा असं भांडा असेल तर त्याच्यामध्ये साठवायची। तर हे बघा, मी काय करते, तर रोजच्या रोज दुधावरची साय काढते आणि सकाळी काढते आणि संध्याकाळी ती बरणी मी फ्रीजला ठेवते। आणि जेव्हा मी साय काढते त्याच्या आधी मी मुरवण लावून ठेवते, म्हणजे दही लावते सायचं। आणि त्या दह्यामध्ये मी रोज हे करते, दुधावरची साय मी काढते। म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा आपण साय काढतो ना मंडळी, तर पहिल्या दिवशी साय काढली की त्याच्यामध्ये आपल्याला दही लावून ठेवायचं आणि ते दही एक दिवसभर बाहेर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या दह्यामध्ये आपली साय, दुधावरची साय जमा करत जायचं। आणि मग काय करायचं, रोज दुधावरची साय सकाळी काढली की संध्याकाळी आपण ते दिवसभर बाहेर ठेवायचं आणि संध्याकाळी आपण ते फ्रीजला ठेवायचं ते भांडं। तर अशा पद्धतीने हे बघा, ही माझी 8 दिवसाची साय आहे। ते भांडं भरलं तर हे थोडीशी वरती राहिलेली साय आहे। हे बघा, छानपैकी ह्याचं मुरवण खूप छान लागलं आणि ह्याच्यापासून आता बनणारं जे ताक आहे ते सुद्धा खूप छान आंबट असं छान होतं ताक। आपल्याला कढीला वापरू शकतो आपण किंवा त्याचा मठ्ठा करून पिऊ शकतो, लस्सी करून पिऊ शकतो त्या ताकाची। हे बघा, आता हे एवढं माझं 8 दिवसाचं ताक आहे, साय आहे। आणि हे म्हशीच्या दुधाची साय आहे मंडळी, आमच्याकडे म्हशीचं दूध येतं खूप छान। आणि ह्या दुधावरती साय पण आमच्या भरपूर येते, म्हणजे दूध खूप चांगलं आहे त्यांचं, अगदी प्युअर दूध येतं मलाईचं। तर हे बघा, आता हे आपण आधी रवीने घोटून घेणार आहे। हे सगळं आहे हे बघा, हे आता आपण सुरुवातीला असं रवीने घोटून घ्यायचंय सगळं ते। काही लोक काय करतात मंडळी, आधी साय लावून साय पूर्ण साठवतात आणि जेव्हा आपल्याला तूप काढायचे त्याच्या आधी 2 दिवस मुरवण टाकून ठेवतात। आता हे मुंबईसारख्या ठिकाणी ठीक आहे, आपल्याला दमट हवामान असतं, एखाद्या वेळेस सायला बुरशी लागू शकते, पण गावाकडे इकडे चालून जातं। आपल्या हवा हे असते, आपण काय म्हणतो, मोकळी हवा असते, त्याच्यामुळं बुरशी वगैरे काही लागत नाही। म्हणजे पहिल्याच दिवशी आपण आता हे मी काढलं आहे की नाही, ह्याचं मी लोणी काढून तूप काढणार आहे। तर मी दुसऱ्या दिवशी, आता उद्यापासून मी परत ह्याच्यामध्ये साय टाकायला सुरुवात करणार। हे भांडं मी आता घासून स्वच्छ घेणार आहे, ह्याच्यामध्ये साय टाकायला सुरुवात करणार। पहिल्या दिवशीची ज्या वेळेला मी साय टाकणार त्याच्यामध्ये मी दही टाकणार आणि ते दही थोडंसं आंबट दही पाहिजे। ते दही टाकून मी त्या साईचं दही लावणार आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशीपासून सकाळी मी साय साठवत राहणार। अशी 8 दिवसाची साय, हे भांडं माझं 8 दिवसामध्ये गच्च भरतं आणि हे 8 दिवसाची साय माझी अशी निघते। आणि आता मी ते करायला घेतलंय। हे बघा, हे असं रवीने मी आता थोडंसं एकसारखं करून घेणार आहे हे सगळं। मी आता पाणी ओतलंय, हे बघा पाणी ओतलेलं आहे मी, अर्धा तांब्या पाणी ओतलं। आता हे अजून थोडंसं मला लागतंय पाणी, हे पाणी टाकले आणि आता परत एकदा मी असं रवीने चांगलं घुसळून घेणार आहे। एकसारखं असं रवीने आपण घुसळून घ्यायचंय। आणि आता हे रवीने घुसळून झालं की मी हे ब्लेंडरने काढून घेणार आहे। माझ्याकडे ब्लेंडर आहे, त्या ब्लेंडरने मी आता काढून घेणार आहे। कसं होतं, आजकालच्या मुलींना, हे ऑफिसला वगैरे जाणाऱ्या मुलींना एवढा वेळ नसतो रवीने घुसळण्या इतका, गडबडीची कामं असतात। तर अशा वेळेला काय करायचं, आधी थोडंसं आपण रवीने असं एकसारखं करून घ्यायचं आणि नंतर मग आपण इथं ब्लेंडर वापरायचं। असं ब्लेंडरने फिरवून घेणार आहे। पटकन निघतं बरं का ब्लेंडरने, आपण जेव्हा तूप काढतो ना, लोणी काढतो, जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटात लगेच लोणी निघतं, जास्त नाही टाइम लागत। फक्त आपण आहे ना सुरुवातीला रवीने थोडंसं एकसारखं करून घ्यायचं।
अशा पद्धतीने आपलं हे लोणी आता तयार आहे. किती एक 5 मिनिट, 5 ते 7 मिनिट मी तो ब्लेंडर फिरवलाय. किती छान आपलं लोणी हे बघा निघालेले आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकलं ना तर आणखीन लोण्याचा गोळा छानपैकी वरती येईल. एक थोडं आता कसे उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर थोडंसं लोणी पातळ निघतं. तर मी एक 10 ते 15 मिनिटासाठी हे आता फ्रीजला ठेवणार आहे. म्हणजे कसं सगळं एकसारखं लोणी एका बाजूला येणार. हे बघा 8च दिवसाचं आपण तूप साय साठवलेली आहे मंडळी. भरपूर सारं तूप आपलं निघतं. दीड लिटर दुधाचं तूप आहे हे. हे बघा छान निघतं असं. अगदी ब्लेंडरने 5 ते 7 मिनिटात तूप निघतं. हे थोडा वेळ मी आता फ्रीजला ठेवते आणि नंतर मग दाखवते. आता हे आपलं लोणी निघालेलं आहे. मी आता हे कढईमध्ये काढून घेते. छानपैकी असं आपलं लोणी निघालंय बघा. छान आहे बघा. 8च दिवस मी साय साठवते मंडळी. 8च दिवसाचं हे साय साठवलेलं आपलं लोणी आहे. दीड लिटर म्हशीच्या दुधापासून आपण हे लोणी केलेलं आहे. रोज 1.5 लिटर दूध येतं माझ्याकडे म्हशीचं. त्याची साय मी साठवते आणि त्याचं हे लोणी आहे बघा. 8च दिवसाचं लोणी आहे. असं हे ब्लेंडरने आपण लोणी काढून घेतलं ना एकदम मस्त आणि परफेक्ट छान लोणी निघतं. आता कसं ह्या पोरींना वेळ नसतो कामावर जाणाऱ्या आणि आपल्याला सुद्धा कधी घाई गडबडीची कामं असतात तर रवीने घुसळायला एवढा वेळ नसतो. त्याच्यामुळे पटकन मिक्सरला किंवा ब्लेंडरला पटकन. पण मिक्सरचं सुद्धा भांडं खूप अगदी खराब होतं. मग ते एवढं घासा धुवा त्याच्यापेक्षा ब्लेंडरने पटकन निघतं लोणी. हे बघा 5 ते 7च मिनिटात हे लोणी निघालेले. मी आता हे धुणार आहे पाण्याने. लोणी धुणार आणि मग मी कढवायला ठेवणार आहे गॅसवरती. आता हे पाणी टाकते मी जरा ह्या लोण्यावरती. कसं असतं पाणी टाकलं ना लोणी धुवून घेतलं म्हणजे त्याचा आंबटपणा कमी येतो. अशा प्रकारे असं पाणी टाकायचं लोण्यावरती आपण. आणि हे असं धुवून घ्यायचं म्हणजे हे जे आंबट ताक आहे आपलं तो ताकाचा आंबटपणा लोण्यामध्ये बसलेला असतो तो कमी होतो. आता हे पाणी आपण काढून घेणार आहे ह्याच्यामध्ये. आपलं घरच्या घरी ताक तयार झाला. आता उन्हाळा आहे. ताकाची लस्सी करा, मठ्ठा करा किंवा मीठ टाकून नुसतंच ताक प्या, कढी करा. भरपूर सारे उपयोग ह्या ताकाचे होतात आपल्याला. बघा मंडळी कसं छान आपलं लोणी निघालेलं आहे. त्याच्याबरोबर ताक पण केवढं निघालेलं आहे. आता ह्या ताकाचा पण आपल्याला भरपूर आपण उपयोग करून घेणार आहे. आता हे मी कढवायला गॅसवर ठेवणार आहे. हे बघा मंडळी अशा पद्धतीने आपण आता हे तूप कढवायला ठेवलंय. हे जे आपण लोणी काढलं होतं ते लोणी आता आपण त्याचं तूप करणार आहे. तर ते आता कढायला ठेवलंय आपण. आता जसं जसं कढतील तसं मी दाखवत राहीन तुम्हाला. हे बघा मंडळी अशा पद्धतीने आता हे तूप आपलं कढत आहे. हे बघा तूप आपण कढायला ठेवलंय. आता एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. जेव्हा आपण तूप कढायला ठेवणार ना त्यावेळेस अगदी थोड्या वेळाने म्हणजे अगदी 5-7 मिनिटांनी ना आपण असं ते तूप असं ढवळत राहायचं. म्हणजे जास्ती बेरी खाली जमा होत नाही आणि तूप लागत पण नाही. पण एवढं मात्र आहे तूप कढायला ठेवलं तर आपलं लक्ष पाहिजे तुपाकडे. नाही तर काही वेळेला मग तूप जळण्याचा संभव असतो. समजा आपण तूप कढायला ठेवलं एखादं दुसरं काम करत राहिलं तर मग ते लक्षात नाही राहिलं तर. त्याच्यामुळं कधी पण आहे ना आपण तूप जर कढायला ठेवलं तर ते तूप आपण 5-7 मिनिटांनी असं ढवळत राहायचं. बघा कसा फेस आला आहे इथं वरती. आता थोड्या वेळाने ना आणखी एक 5-10 मिनिटांनी हा फेस पूर्ण खाली बसणार आहे आणि आपले तुपाची प्रोसिजर कढायची आता सुरुवातच झाली आहे तूप कढायला. तर हळूहळू ते तूप असं फेस असा कमी होत जाईल. हे हळूहळू कढतंय आपलं तूप.
साधारण थोडा गोल्डन कलर आला तुपाला की आपण गॅस बंद करणार आहे। हे बघा, आता अशा पद्धतीने आपलं हे तूप तयार होतंय। आता फक्त पुढचे 10 मिनिटं, आणखी 10 मिनिटात हे तूप पूर्णपणे तयार होईल। हे बघा, मी सतत असे ढवळत राहिल्यामुळे तूप अजिबात सुद्धा खाली लागलेलं नाहीये किंवा बेरी तयार झालेली नाही। तुपाची बेरी होते तयार, पण अगदी कमी प्रमाणात होते। आपण जेव्हा असं ढवळत राहतो तूप, तेव्हा कमी प्रमाणात बेरी तयार होते। आणि कधी पण तूप आपण कढवताना थोडंसं जाड बुडाचं भांडं असेल तर छानच, प्रश्नच नाही। आता हे आपलं घरगुती लोणकढीत रवाळ तूप तयार होतंय बघा। एक 10 मिनिटं अजून लागतील आपल्याला। मंद एकदम बारीक गॅसवरती मी तूप करते। हे एकदम बारीक गॅसवरती जेव्हा आपण तूप काढायला ठेवतो तेव्हा कमीत कमी, म्हणजे तूप तर बारीक गॅसवरतीच आपल्याला काढवायचं असतं। 20 ते 25 मिनिटं लागतात तूप काढायला। हे बघा, आता आपलं तूप तयार आहे, कडलेलं आहे तूप। हे बघा, मी म्हणलं ना गोल्डन कलर येईपर्यंत आपण गॅसवरती ठेवणार आहे। गॅस आता मी बंद केलेला आहे, तरी पण त्याची प्रोसिजर चालूच आहे बघा काढायची। असं साधारण गोल्डन ह्याच्यापर्यंत आलं की नाही, सोनेरी कलरपर्यंत आलं तूप आपलं की आपण गॅस बंद करायचा, कारण पुढं ते थोडं नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत ते कडतच राहतं ना। तर हे बघा, मी आता दाखवते। थोडंसं मी पाण्याचा शिंतोडा देणार आहे। ते तडतडलं की, पाणी तडतडलं की समजायचं आपण आपलं तूप कडलेलं आहे। हे बघा, आता आपण पाण्याचा शिंतोडा देणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे तूप आता कडलेलं आहे। छानपैकी मस्त रवाळ लोणकढं घरच्या घरी तूप तयार आहे आपलं। त्याच्यामध्ये आता हे मी हिरवे वेलदोडे आहेत, 2 वेलदोडे असे फोडून घेतले आणि मी टाकते त्याच्यामध्ये। छान स्वाद येतो बरं का तुपाला वेलचीचा। माझी आई तुपामध्ये वेलची टाकायची, तुपाला साधारण म्हणजे वेलचीचा वास यायचा, खूप छान यायचं, खूप छान तूप लागायचं, ते चवीला छान लागायचं। हे बघा मंडळी, आपली बेरी पण जास्ती नाही राहिलेली खाली अजिबात, खूप कमी बेरी आहे। आता हे थंड झालं की मी जारमध्ये काढून घेणार आहे। हे बघा, आता हे आपलं तूप तयार आहे, थंड झालंय हे तूप। आता मी माझा हा इथं डबा आहे तूप साठवणीचा, ह्या डब्यामध्ये मी आता ते गाळून घेणार आहे। आता हे आपण तूप गाळून घेणार आहे। तूप गाळून घ्यायचं असं, म्हणजे ही बेरी वगैरे तुपात जात नाही। हे बघा, हे बघा, आता आपण हे तूप गाळून घेतलंय। आता मी हे डब्यामध्ये ओतते। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने घरच्या घरी आपलं लोणकढे तूप तयार आहे, रवाळ असं छान। हे म्हशीचं तूप आहे। गाईचं तूप पिवळसर दिसतं, म्हशीचं तूप पांढरं दिसतं। हे आमचं दूध म्हशीचं असल्यामुळं तूपसुद्धा आता पांढरं होणार आहे। हे तूप आळलं की पांढरं दिसणार आहे, पण बघा किती छान असं घरच्या घरी आपलं रवाळ तूप तयार आहे। तर हे एकदा करून बघा तुम्ही घरी, छान होतं तूप, आणि घरचं तूप खायला मजाच वेगळी असते। व्हिडिओ बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।